बघा आज भव्यदिव्य एक मैदान होतं रेडगरचा आणि तिथे बघा आज आपल्या सोबत जोडलेले आहेत आपले सुनीलदादा भोपे आहेत. त्यांच्याशी जरा संवाद साधूया कारण की आज ज्या मैदानासाठी चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊया. कोणी आपल्याला ट्रॉफी दिलेल्या आहेत आणि थोडक्यात माहिती घेऊया. सुनीलदादा नमस्कार. आज बघा मैदानामध्ये चमचमणाऱ्या ट्रॉफ्या पाहतो मोठ्या, त्या आपल्याला कोणी दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगा ना. आज आमचे सगळा मालक विष्णू शेठ भोईर जुन्या शेतीवर आजपर्यंत त्यांच्या पहिल्या आहेतच. आज त्यांनी मला मागचेच मैदान विचारलं काय तुला काय वस्तू लागेल ते माझी माग. काही मला काल फोन करून मला ते एक 3.5 फुटाची ट्रॉफी, एक 3.5 फुटाची ट्रॉफी आणि एक 2.5 फुटाची स्वतः ते रिक्षा करून ते घरी आम्हाला पाठवले. शेठ काय बोलणार बघा, एवढा सारा प्रेम भेटतं आणि एका शब्दावरती कुठेतरी बक्षीस स्वरूपामध्ये एक मोठ्या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. एक तुमचा प्रेम कुठेतरी त्यांच्यावरती आणि त्यांचा प्रेम तुमच्यावरती आहे, त्याच्यामुळे हे शक्य होतं आहे. काय बोललं त्यांच्याबद्दल? आणि विष्णू शेठ भोईर मागच्या रविवारच्या मैदानामध्ये आले होते. तेही जाता जाता मला एक शब्द टाकला का पुढच्या मैदानासाठी मी काय देऊ. तर फुलोरे काका होते मैदानासाठी, तर फुलोरे काका आणि त्यांचा संवाद झाला का पुढच्या मैदानासाठी मी काहीतरी वस्तू देईन, वस्तू स्वरूपात किंवा ट्रॉफ्या स्वरूपात काय वस्तू देईन. तर ते धन्यवाद ट्रॉफ्यांचं चिन्ह सांगितलं का मला ट्रॉफ्या द्या, ट्रॉफ्या तुम्हाला देतो, मला फोन करा. खरोखरच आहे ना, रेडगर गावातील आयोजकांवरती खूप सारा म्हणजे प्रेम पाहायला भेटतं आणि वस्तू स्वरूपामध्ये असे म्हणजे आपल्याला भेटवस्तू देतात. खरोखर तुमचं आयोजन नियोजन चांगल्या प्रकारे असतं आणि मैदानाची शोभा वाढवण्यासाठी किंवा एक मैदानाचा नाव चांगल्या रीतीने आहे त्याच्यामुळे कुठेतरी अशा आपल्याला वस्तू स्वरूपामध्ये देणगी येतात. मला रात्रीच एक फोन आला तर कर्जतवरून, तर दादा तुमच्या मैदानात जर ट्रॅक्टर रोलर बाणाचा असला तर मला कॉल करा, माझा छोटा रोलर आहे आणि तुमच्याकडं 4 महिने तुमच्याकडे ठेवा, मला भाडा नको, माझा घेऊन या, घेऊन जा, नंतर 4 महिने तुमच्याकडे ठेवा. अशा आपल्या शब्दाचा भरपूर लोक मान करतात. पावसाचा मैदान मुंबईमध्येच चालतं आणि रेडगर गावामध्येच चालतं. दादा बघा ना, या मैदानाची आहे ना कुठेतरी बरेच जण म्हणजे वाट पण बघत असतात, म्हणजे रेडगर मैदान कधी होईल आणि शर्ती खेळायला त्यांना आवडतं या मैदानावरती किंवा तुमचं आयोजन नियोजन आवडतंय. आणि मला म्हणजे परमेश्वराची कृपा, सकाळीच पाऊस धुंद्रेपाड्यावरती पडला, माझ्या मैदानात पाऊस न पडला. मला एवढं म्हणजे असा परमेश्वरची काहीतरी आपल्यावर कृपा आहे. धुंद्र्यावर पाऊस पडते ना, आपल्या मैदानात पाऊस नाही पडत, कारण लोकांचा विश्वास आहे परमेश्वरावर. चांगली गोष्ट झाली रेडगर मैदानात, तो सकाळी पाऊस पडला असता तर चिखल झाले असता, पण व्यवस्थित होता सकाळपासून. चालेल. एक मिनिट दादा, एक शेठ तुम्ही काय बोलणार सुनील दादाविषयी, कारण की तुम्ही आज मैदानाला भेट दिलेली आहे. त्यांचा पूर्वीपासून स्वभाव चांगला आहे, त्या स्वभावाप्रमाणे लोक त्यांना पाहिजे ती मदत करायला तयार आहे. बरोबर आहे. आणि कुठेतरी तुम्ही त्यांचा स्वभाव पाहूनच कुठेतरी तुम्ही एक त्यांना मदत केलेली आहे. आमचा पूर्वीपासून चांगला संबंध, आम्ही 20 वर्षापासून एकमेकाला ओळखतो, त्याच्या मुलात ती काय अडचण. मैदानाविषयी काय बोलणार 2 शब्द तुम्ही? मैदान चांगला जाता, पावसाळी मैदान आहेच कुणाकडे, रेडगरच मैदान आहे. आणि पावसाळी मैदान ठेवायचं बोललं तर मोठी जिम्मेदारी असते आणि कुठेतरी चांगल्या प्रकारे पावसाळ्यात जिम्मेदारीत नाही. आता शेकडोला शाण्या झाल्या, पूर्वीसारखं लाट्या काट्या घेऊन येत नाही, आता बंद झाल्या. बरोबर आहे. आणि कुठेतरी आहे ना आपली मुंबईची कमिटी आहे ना त्याच्या मागे म्हणजे चांगल्या प्रकारे काम करते, म्हणजे चांगल्या नियम अटी म्हणजे ठेवलेल्या आहेत. नियम अटी थोडेसे कडक व्हायला पाहिजे आमची इच्छा आहे. त्यावेळेस मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी सांगणार आहे नियम अटी काय पाहिजे. बरोबर आहे. चालेल, धन्यवाद.